नमस्कार, स्वागत आहे आपले जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण महाराष्ट्राचा हवामान अंदाज तालुक्यानुसार अगदी अचूक आणि सविस्तरपणे पुढील 5 दिवसाचा बघणार आहोत। 19 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट 2020 या तारखेचा। तर या तारखेच्या दरम्यान हवामानात अचानक कोणता नवीन मोठा बदल घडणार आहे, तर पुढील अपडेट सविस्तरामध्ये। तर बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होत आहे। तर या क्षेत्राची तीव्रता गुरुवार दिनांक 20 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट पर्यंत राहणार आहे। याच दरम्यान गुजरातच्या दक्षिण भागात व परिसरात चक्रकार वाऱ्याची स्थिती अजून कायम आहे, त्यामुळे राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे। तर पावसाचा जोर वाढणार असून कोकणातील बहुतांश भागात अतिवृष्टी, घाट माथ्यावर जोरदार तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा, विदर्भात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याच्या सूत्रांनी वर्तवलेला आहे। तर चला तर मग जाणून घेऊ पुढील हवामान अंदाज सविस्तरामध्ये। सुरुवात करूया विदर्भापासून। विदर्भातील गोंदिया जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर गोंदिया जिल्ह्यामध्ये बघितल्यास गोंदिया जिल्ह्याच्या लगतच्या भागामध्ये मात्र जोरदार पावसासह अतिवृष्टीसारख्या पावसाची शक्यता आपल्याला पुढील 5 दिवसांमध्ये देखील बघायला मिळणार आहे। वारासिवनी, रांजेगाव, काटंगी, तिरोडी, निपाणी डोंगरी, गोबरवाई लगतचा भाग बघितला असता सांगझरी, गोंदिया या सर्व भागामध्ये जोरदार पावसासह अतिवृष्टीसारख्या पावसाची शक्यता असणार। मात्र सांगझरी, गोंदिया, गोरेगाव, आमगाव इथे मध्यम आणि मुसळधार पावसाची शक्यता असून चांगदरी, तुमसर, तिरोडा इथे बघितले असता गोबरवाई इथेही जोरदार पावसासह अतिवृष्टीसारख्या पावसाची शक्यता असते। साक्री टोळा, आमगाव, गोरेगाव लगतचा भाग बघितला असता डोंगरगड, चिंचोला, देवरी या सर्व भागामध्ये मध्यम आणि मुसळधार पावसाची शक्यता येईल। आजूबाजूच्या आसपासचा सर्वच भाग बघितला असता तर या सर्वच भागामध्ये मध्यम आणि मुसळधार पावसाचा अंदाज देखील असणार आहे। भंडारा जिल्ह्यातील लखनी, साकोली, संग्रानी इथे बघितले असता इथे मध्यम आणि मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला काही भागात बघायला मिळणार आहे। तर काही भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज असून तुरळक भागामध्ये मात्र जोरदार पावसाची शक्यता देखील असणार आहे। भंडारा जिल्ह्यामध्ये वर्धी, भंडारा, चिखली इथे मात्र पावसाचा जोर वाढलेला आहे। या ठिकाणी मध्यम आणि मुसळधार पावसाची शक्यता असून भंडारा जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये मात्र अतिमुसळधार पावसाची शक्यता असणार आहे। मौदाला मध्यम आणि मुसळधार पावसाची शक्यता राहील। तसेच गोथंगाव, अडेल, उमरेड इथे मध्यम आणि तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता राहील। पावनी, भिवापूर आणि लगतचा भाग दिगोरी इथे बघितले असता खैरगाव या सर्वच भागामध्ये मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता असून लगतच्या भागामध्ये मात्र मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज देखील असणार आहे। तर पुढील 5 दिवसांमध्ये असणार। तसेच नागपूर जिल्ह्यामध्ये बघितले असता नागपूर जिल्ह्यामध्ये पाचगाव, हिंगणा, धामणा हा भाग बघितला असता धोतीवाडा, कोडाली इथे मध्यम आणि तुरळक भागामध्ये मात्र जोरदार पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे। नागपूर जिल्ह्याच्या उत्तर भागात बघितले असता वाघोली, बार्शी, धर्मापुरी, असोली, रामटेक, पारशिवनी, कामठी, घोटी, अकोला, मंगळुरी, वनेरा इथे बघितले असता इथे पावसाचा जोर हा चांगलाच वाढलेला आहे। तर या भागामध्ये जोरदार पावसासह अतिवृष्टीसारख्या पावसाची शक्यता देखील बघायला मिळणार आहे। तर पुढील 5 दिवसांमध्ये असणार। तसेच बिचवा, बडेगाव, सौसर, खरकसर हा भाग बघितला असता इथेही जोरदार पावसासह अतिवृष्टीसारख्या पावसाची शक्यता पुढील 5 दिवसांमध्ये असणार। उमरी, सावर्णेला बघितले असता उमरी, सावर्णेच्या काही भागामध्ये जोरदार पावसासह अतिवृष्टीसारख्या पावसाची शक्यता राहील। मात्र काही भागामध्ये मध्यम आणि मुसळधार पावसाचा अंदाज देखील असणार आहे। कमळेश्वर, डोरली, काटोल इथे बघितले असता कोडाली, धामणा इथे मध्यम आणि मुसळधार पावसाची शक्यता काही भागात बघायला मिळेल। तर काही भागामध्ये जोरदार पावसाचा अतिमुसळधार पावसाचा अंदाज देखील नागपूर जिल्ह्याच्या काही भागामध्ये असणार आहे। तसेच वर्धा जिल्ह्यामध्ये बघितले असता वर्धा जिल्ह्यामध्ये बारबडी, तुळजापूर, बोरीकोकाटे, जामणी, वर्धा इथे मात्र पावसाचा जोर कमी झालेला आहे। इथे मध्यम स्वरूपात पाऊस असून लगतच्या भागामध्ये देखील मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज असणार आहे। वर्धा जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागामध्ये असणार आहे। वर्धा, देवळी, कोल्हापूर, हिंगणघाट, वडनेर, वाडकी, पुणे लगतचा भाग, राळेगाव इथे बघितले असता इथेही विखुरलेल्या स्वरूपात पावसाची शक्यता असणार आहे। म्हणजे सर्वच भागामध्ये मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता असून तुरळक भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज देखील बघायला मिळणार आहे। वर्धा जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागामध्ये असणार। जामणी, अरवी लगतचा भाग, लाडगड, वडोणा, आष्टी हा भाग बघितला असता तर इथेही मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता असून तुरळक भागामध्ये मात्र जोरदार पावसाचा अंदाज देखील वर्धा जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागामध्ये असणार। तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बघितले असता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चारगाव, बिके, गिरगाव, माकोना, चिमूर इथे विखुरलेल्या स्वरूपात पावसाची शक्यता दिसत आहे। बऱ्याचशा भागामध्ये मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। मात्र आजूबाजूच्या सर्वच भागामध्ये हलक्या आणि मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज चंद्रपूर जिल्ह्याच्या या भागामध्ये असणार। नागबीड आणि ब्रह्मपुरीला बघितले असता इथेही पावसाचा जोर कमी असणार आहे। मध्यम आणि तुरळक भागामध्ये मात्र जोरदार पावसाची शक्यता देखील असणार आहे। तसेच मोहर्ली, कुटवाडा, भद्रावती, भाटाडी लगतचा भाग, वरोरा इथे बघितले असता इथेही विखुरलेल्या स्वरूपात पावसाची शक्यता येईल। बऱ्याचशा भागामध्ये हलक्या आणि मध्यम स्वरूपातच पावसाचा अंदाज असणार। चंद्रपूर जिल्ह्याच्या या भागामध्ये असणार। चंद्रपूर, बर्लापूर, कजवाली, घुगस रोड, राजुरा हा भाग बघितला असता इथेही ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात राहून हलक्या आणि मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता असणार आहे।
गोंडपिंपरी आष्टीला बघितले असता इथेही मध्यम आणि तुरळक भागामध्ये मात्र लगतच्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज देखील दिसत आहे। सोनापूर, शिरपूर, खेडगावला बघितले असता इथेही ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात होऊन हलके आणि मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता चंद्रपूर जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागामध्ये आहे। तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये बघितले असता गडचिरोली जिल्ह्यामध्ये नाटीचौक, चुरमुरा, आरमोरी, तुलमाल, किमतीमेटा, दिगोरी, देसिंग इथे बघितले असता इथे आपल्याला विखुरलेल्या स्वरूपात पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे पुढील 5 दिवसामध्ये। मात्र या सर्व भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे। या सर्व भागामध्ये मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता असून तुरळक भागामध्ये मात्र जोरदार पावसाचा अंदाज देखील असणार। कोलेगाव, बोंडगाव, बालीटोला, कुरखेडा, मार्काचा हा भाग बघितला असता आमगार चौकी इथे मात्र पावसाचा जोर वाढलेला आहे। तर या ठिकाणी मध्यम आणि मुसळधार पावसाची शक्यता असणार पुढील 5 दिवसामध्ये। तसेच मार्काचा, मुरमगाव, धनोरा इथे बघितले असता नाटीचौकचा काही भाग आहे, कापसीचा काही भाग आहे। तर इथे या सर्व भागामध्ये मध्यम आणि मुसळधार पावसाची शक्यता येईल। आसपासचा सर्वच भाग बघितला असता तर आसपासच्या सर्वच भागामध्ये हलक्या आणि मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज देखील बघायला मिळणार आहे। तर पुढील 5 दिवसामध्ये असणार कापसी, पंकजनूर, पाराकोट, गिरवाडा इथे बघितले असता इथेही पावसाचा जोर चांगलाच वाढलेला आहे। इथे मध्यम आणि मुसळधार पावसाची शक्यता असून तुरळक भागामध्ये अति मुसळधार पावसाचा अंदाज देखील असणार। भांबरगडच्या काही भागामध्ये मध्यम आणि मुसळधार राहील तर काही भागामध्ये अति जोरदार पावसाचा अंदाज देखील असणार। मात्र पासेवाडा, सुंदरा इथे बघितले असता इथे मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता येईल। तुरळक भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज देखील असणार। अहेरीला बघितले असता तर अहेरीच्या सर्वच भागामध्ये हलक्या आणि मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता गडचिरोली जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागामध्ये असणार। चामर्शी, गोटला बघितले असता इथे मध्यम आणि मुसळधार पावसाची शक्यता येईल। मूल, सावली, राजोळी, सिंदेवाईला बघितले असता वलणी इथे मात्र पावसाचा जोर कमी आहे। या सर्वच भागामध्ये हलक्या आणि मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज गडचिरोली जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागामध्ये पुढील 5 दिवसांमध्ये देखील बघायला मिळणार आहे। तर यवतमाळ जिल्ह्याकडे बघितले असता यवतमाळ जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागामध्ये पावसाचा जोर हा कमी झालेला आहे। तर वरूर लगतचा भाग आहे अलिदाबाद, धानोरा, पटणबोरी, गोमूत्री, पेंढारी, वणी, कायर, पारवा, पांढरकवडा, कॅप हा सर्वच भाग बघितला असता निमगोडा, किनवट तर या सर्वच भागामध्ये ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात आहे परंतु पावसाची शक्यता ही पुढील 5 दिवसामध्ये कमी स्वरूपात असणे, हलकी आणि मध्यम स्वरूपात असणे। मात्र पांढरकवडाच्या काही भागामध्ये म्हणजे तुरळक भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असणे। करंजी, मोहाडा, घाटंजी, चामोडा हा भाग बघितला असता वाडकी, पुणे इथे विखुरलेल्या स्वरूपात पावसाची शक्यता येईल। या सर्वच भागामध्ये मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आपल्याला 1-2 भागामध्ये बघायला मिळेल। तसे या सर्वच भागामध्ये हलक्या आणि मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज देखील असणे। जवई, रुई, अरणी, देहाणी, साक्री, डिकरत, चोंडी, पुसद, खंडाळा, माहूर, कॅप हा भाग बघितला असता इनापूर या सर्वच भागामध्ये हलकी आणि मध्यम स्वरूपातच पावसाची शक्यता असणार। मात्र जवई, रुई, धारवा, यवतमाळ, जामोडा हा भाग बघितला असता कलाम, बाबुळगाव, नेर इथे मात्र पावसाचा जोर थोडासा वाढलेला आहे। या ठिकाणी मध्यम आणि तुरळक भागामध्ये मात्र जोरदार पावसाची शक्यता असणार आहे। तर पुढील 5 दिवसामध्ये असणार अमरावती जिल्ह्यामध्ये फलेगाव, बाबुलगाव इथे मात्र मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता असून तुरळक भागामध्ये मात्र जोरदार पावसाचा अंदाज देखील असणार। पुलगाव, धामणगाव रेल्वे, चांदूर, नांदगाव, खंडेश्वर लगतचा भाग बघितला असता अरवी, वडोणा, लाडगड तसेच मोझारी, तिवसा, नांदगाव, अमरावती, बडनेरा, भातोकली, दर्यापूरला बघितले असता या सर्व भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाची शक्यता दिसत आहे। मात्र या सर्व भागामध्ये हलकी आणि मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता असून तुरळक भागामध्ये मात्र जोरदार पावसाचा अंदाज देखील असणार। असेगाव, अचलपूर तसेच अंजनगाव, सुरजी, चांदूर बाजार, ब्राह्मणथडी, मोर्शी, चिखलदरा, चिखलेडा, हरिसाल इथे बघितले असता इथे मध्यम आणि मुसळधार पावसाची शक्यता येईल। चिखलदरा, चिखलेडा, हरिसाल, धारणी इथे मात्र जोरदार पावसाची शक्यता ही जबरदस्त असणार। तर पुढील 48 मध्ये असणार। तसेच मोर्शी, दुर्गवाडा, काटी लगतचा भाग, जळखेडा इथे बघितले असता इथे मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता ही दाट स्वरूपात असणार। नरखेड लगतचा भाग बघितला असता पांडुरणा, सवसर इथे जोरदार पावसाचा अति मुसळधार पावसाची शक्यता देखील बघायला मिळणार आहे। काटोल, डोरली इथे बघितले असता कोडाली इथेही जोरदार पावसाची शक्यता असणार। तर पुढील 5 दिवसामध्ये असणार। तसेच अकोला जिल्ह्यामध्ये बघितले असता तर अकोला जिल्ह्यामध्ये अकोला, बोरगाव, मंचिक, मूर्तिजापूर, आळंदा, बार्शी टाकळी, गोरेगाव, बाळापूर हा भाग बघितला असता या सर्व भागामध्ये हलकी आणि मध्यम स्वरूपातच पावसाची शक्यता ही पुढील 5 दिवसामध्ये असणार। तसेच जळगाव, जामोदला बघितले असता जळगाव, जामोदच्या काही भागामध्ये मध्यम आणि तुरळक भागामध्ये मात्र जोरदार पावसाची शक्यता राहील। जळगाव, जामोदचा काही भाग तसेच तेल्हरा, अकोटला बघितले असता इथे मध्यम आणि तुरळक भागामध्ये मात्र जोरदार पावसाची शक्यता राहील। अकोटच्या काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज देखील असणार। तर बऱ्याचशा भागामध्ये हलकी आणि मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज देखील असणार। वाशिम जिल्ह्यात बघितले असता वाशिममध्ये मालेगाव, महसूल हा भाग बघितला असता वाशिम इथे हलकी आणि मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता राहील। मंगळूरपीरला देखील हलकी आणि मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता असणार। खेरडा आणि करदानाला बघितले असता इथे मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता असून तुरळक भागामध्ये मात्र जोरदार पावसाचा अंदाज देखील असणार। बुलढाणा जिल्ह्यामध्ये बघितले असता बुलढाणा जिल्ह्यामध्ये बुलढाणा, केलवड, चिखली, अहमदपूर, गिरडा लगतचा भाग, गाडबोरी, डोंगाव, मेहकर, भापूर, रिथाड, रिसोद, लोणी, लोणार, बीबी, देऊळगाव राजा, जयपूर, साप्तगाव, सेवली
हा सर्वच भाग बघितला असता तर या सर्वच भागामध्ये हलक्या आणि मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता बुलढाणा जिल्ह्याच्या या सर्वच भागामध्ये असेल। मोटाला, पिंपरी गव्हाली, बाबरगाव, खामगाव, नांदुर्णा, मलकापूर इथे हलकी आणि मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता राहील। मात्र दासराखेड, मुक्ताईनगर, आदळ बुद्रुक, जळगाव, जामोद इथे बघितले असता इथे मध्यम आणि तुरळक भागामध्ये मात्र जोरदार पावसाची शक्यता असताना तर बुलढाणा जिल्ह्याच्या या भागामध्ये असणार पुढील 5 दिवसांमध्ये जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर, दासराखेड, आदळ बुद्रुक, जळगाव, जामोद, शहापूर हा लगतचा भाग आहे। मात्र इथे आपल्याला मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता ही पुढील 5 दिवसांमध्ये बघायला मिळणार आहे। आसपासचा सर्वच भाग बघितला असता तर आसपासच्या सर्वच भागामध्ये हलकी आणि मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता असणार। जळगाव जिल्ह्यातील यावल, हिरापुरा, फाले स्टेशन, जानोरी, रावे इथे मात्र आपल्याला मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता या सर्वच भागामध्ये बघायला मिळणार आहे। आसपासचा भाग बघितला असता तर आसपासच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असणार पुढील 5 दिवसात असणार। भुसावळ, उडाली लगतचा भाग, जळगाव, धरणगाव, एरंडोल इथे मात्र विखुरलेल्या स्वरूपात पावसाची शक्यता असून या सर्वच भागामध्ये मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज असून तुरळक भागामध्ये मात्र जोरदार पावसाची शक्यता देखील बघायला मिळणार आहे पुढील 5 दिवसात असणार। जामनेर, भोवड, पाहूर, बराडी इथे बघितले असता इथे ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात आहे परंतु पावसाची शक्यता ही हलकी आणि मध्यम स्वरूपातच असणार। भडगाव, पाचोराला बघितले असता भडगाव, पाचोराला देखील ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात राहून हलकी आणि मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता असणार। मात्र लगतच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज देखील असणार। जळगाव जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागामध्ये असणार। हिरापुराला मध्यम आणि काही भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता असणार। आडगाव, आव्हाड, चोपडा, पैजापूर, भालवाडी, सत्रेसेन तसेच सांगवी, सोले, बुडकी, वाडीविके हा भाग बघितला असता इथे मात्र मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असणार। आसपासच्या सर्वच भागामध्ये असणार। सेंदवा, निवाल, खेटिया, असोल्ट, मालगाव, शहादा लगतचा भाग बघितला असता तलोडा, शहादा या सर्वच भागामध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता ही पुढील 5 दिवसांमध्ये असणार। तसेच सांगवी, जैतपूर, घोडी, हिसाले, जापोरी, नांद्राणे, चिमटाणे, जालोड हा परिसर बघितला असता तिथे आपल्याला हलकी आणि मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे। मात्र लगतच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज देखील असणार। धोंडाईचा, देवी, दुसाणे, अंचाले, रणाला, नंदुरबार, खरपाली, सुत्राणे, पाणीगाव इथे बघितले असतात इथेही आपल्याला हलकी आणि मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता असणार। मात्र लगतच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असणार। नवापूर, कोकसाने, आंबली, विसरवाडी, बोरचाक, धनोरा इथे बघितले असता इथे मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता असणार। अक्कलकोहाला देखील चांगल्या स्वरूपात पावसाची शक्यता असते। जोरदार पावसाचा अतिमुसळधार पावसाची शक्यता देखील असणार तर पुढील 5 दिवसामध्ये असणार। चिंचवड, चिंचखेडे, कुसुंबे, बेहाड, पिंपळनेर, साक्री हा भाग बघितला असता ताराबाद, नामपूर, चिंचवे इथे मात्र हलकी आणि मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता राहील। लगतच्या भागामध्ये मात्र मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज देखील असणार। धुळे जिल्ह्यात बघितले असता धुळे जिल्ह्यामध्ये धुळे, अंजंग, नावारी, कपांडे, कुसुंबे, अंचाले लगतचा भाग, बाबरे, परोळा, अंबळनेर हा सर्वच भाग बघितला असता इथे विखुरलेल्या स्वरूपात पावसाची शक्यता राहील। बरेचशा भागामध्ये मध्यम स्वरूपात असून आसपासच्या भागामध्ये मात्र हलकी आणि मध्यम स्वरूपातच पावसाचा अंदाज असणार। तर नाशिक जिल्ह्यात बघितलं असता नाशिक जिल्ह्यामध्ये निमशेवडी, चिंचवे, नामपूर, ताराबाद, औटी, सटाणा, मालेगाव लगतचा भाग, शेरळ, बोकरोड, मिहुंबे, नांद्राणे, चाळीसगाव, मालगाव, सौदाणे, देवळा, कळवण, दोडांबे, चांदवड, मनमाड हा सर्वच परिसर बघितला असता तर या सर्वच परिसरामध्ये ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात राहील परंतु पावसाची शक्यता ही हलक्या आणि मध्यम स्वरूपातच असणार आहे। पावसाचा जोरात या भागामध्ये पुढील 5 दिवसामध्ये कमी स्वरूपात दिसत आहे। तर नाशिक जिल्ह्यात मनमाड, नांदगाव, तालवड, मामदापूर, बारम, येवला, पाटोदा, लासलगाव, निफाड, मानसाखरे, नागपूर, ओझर, चोपूल, नाशिक, देवळी, निमगाव, शिन्नर, मंजूर, कोपरगाव लगतचा भाग आहे। शिन्नर, तिरडे, डुबरे, नांदूर, शिंगोटे हा सर्वच परिसर बघितला असता तर या सर्वच परिसरामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता काही भागामध्ये बघायला मिळणार आहे। तर बरेचशा भागामध्ये हलकी आणि मध्यम स्वरूपातच पावसाचा अंदाज नाशिक जिल्ह्याच्या या सर्वच भागामध्ये असणार पुढील 5 दिवसामध्ये असणार। नाशिक जिल्ह्याच्या लगतच्या भागामध्ये मात्र मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असणार। लाडाची, हर्सूल, शेवगा इथे बघितले असता खरपाडा इथे जोरदार पावसाचा अतिमुसळधार पावसाची शक्यता असणार। त्र्यंबक, मोखाडा, जव्हार, हिरापाडा, कासाकुरोड, कुडण, कोडाला हा भाग बघितला असता। मोंडगाव, वाडीवारे, तिरडे, डुबरे, पांडोर्ली इथे मात्र मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता असून अतिवृष्टीसारख्या पावसाची शक्यता खोडाला, सरवाडा, इगतपुरी, आंबेवाडी, वैशाला, खर्डी, कोटारे, सम्राट, गुंडा, शेणमा, कोटारे, राजूर तर वैशाखरे, शिवाले हा सर्वच परिसर बघितला असता तर या सर्वच परिसरामध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता असून अतिमुसळधार पावसाचा अंदाज म्हणजेच अतिवृष्टीसारख्या पावसाची शक्यता देखील आपल्याला पुढील 5 दिवसामध्ये या सर्वच भागामध्ये बघायला मिळणार आहे। उत्तर कोकणात बघितले असता पालघर, मान्नोर, सपाले तसेच उंबरपाडा, वसई, विरार, मीरा भाईंदर, भिवंडी, कल्याण, डोंबिवली लगतचा भाग बघितला असता ओमवाडी, क्रिस्तीवाडा इथे मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता असणार। मात्र लगतच्या भागामध्ये अतिवृष्टीसारख्या पावसाची शक्यता देखील असणार पुढील 5 दिवस
दिवसात असं उंबरपाडा, पिलवी, शहापूर, शेनवा, शिवाले, वैशाखरे, कल्याण, डोंबिवली, ठाणे, ख्रिस्तीवाडा, ओमवाडी, वरळीकुडेवाडा, नवी मुंबई हा परिसर बघितला असता इथे मात्र विखुरलेल्या स्वरूपात पावसाची शक्यता असणार आहे। बऱ्याचशा भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता येईल। मुरबाड, आंबेगाव, शिवाले तसेच भीमाशंकर, पेठ, नरेल, कर्जत, कौसर इथे बघितलं असता इथे जोरदार पावसाचं अतिमुसळधार पावसाची शक्यता येईल। आसपासचा परिसर बघितला असता जुन्नर, वाडा तसेच मध, गरवाडी हा परिसर बघितला असता इथे मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता नाही। मात्र लगतच्या भागामध्ये मध्यम स्वरूपातच पावसाचा अंदाज देखील असणार। नवी मुंबई, पनवेल, उरण इथेही जोरदार पावसाचं अतिमुसळधार पावसाची शक्यता येईल। रायगड जिल्ह्याकडे देखील जोरदार पावसाचं अतिवृष्टीसारख्या पावसाची शक्यता ही पुढील 5 दिवसामध्ये असणार। अलिबाग, पेनपिंजारी, खोपोली, कसमत तसेच आंबेगाव, नागोठाणा, सौंदगर, शिरगाव, कळवण हा परिसर बघितला असता रोहा, कलशीत, मुरुड, जिंजरा, टाला, इंदापूर, लवासा, पुणे जिल्ह्याचा लगतचा भाग आहे। तर या सर्व भागामध्ये जोरदार पावसाचं अतिवृष्टीसारख्या पावसाची शक्यता देखील बघायला मिळणार आहे। तर पुढील 5 दिवसामध्ये असणार। पुणे जिल्ह्यात बघितलं असता सुसगाव, दायरी, लोणी कालभोर, वाघोली, आळंदी, शिक्रापूर, भांबर्डे, नार्वे, मध, बोरी, शिरूर, कवठे महाकाळ, खेड, राजगुरुनगर, शिंदे, चाकण, मनसर, जुन्नर तसेच पारनेर, अळकोटी, नारायणगाव हा परिसर बघितला असता तर या सर्व भागामध्ये ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात येईल, परंतु पावसाची शक्यता ही हलक्या आणि मध्यम स्वरूपातच असणार। मात्र पुणे जिल्ह्याच्या लगतच्या भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज देखील असणार। सोनापूर, शिरपूर आणि केटवल्ल्याच्या काही भागामध्ये असणार। भोर, रावडी, वाई इथेही मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता असणार। सातारा जिल्ह्याचा लगतचा भाग वाई, रावडी, वर्धन, महाड, पोलादपूर, गोरेगाव, मंदनगर, घोगरे हा भाग बघितला असता। मेढा, सागदेव, वसोटापोट इथेही जोरदार पावसाचं अतिमुसळधार पावसाची शक्यता असणार। अतिवृष्टीसारख्या पावसाची शक्यता या बऱ्याचशा भागामध्ये असणार। तसेच दिवेघर, श्रीवर्धन, कलशीत, पाचपंढरी, दापोली, केड, दहागाव, लोटे, चिपळूण, मारगाव, तांबे, गुहागर, हेडवी, सरवाडा, शिशिंगे, अरळ, अरवाडे, कोयना, पटण, माखनजन, संगमेश्वर हा सर्वच परिसर बघितला असता तर या सर्वच परिसरामध्ये जोरदार पावसाचं अतिवृष्टीसारख्या पावसाची शक्यता ही पुढील 5 दिवसामध्ये पुन्हा एकदा बघायला मिळणार आहे। संगमेश्वर, रत्नागिरी, नेरवा, बेलकर, साक्रप्पा, मेढा, कोकरूड हा परिसर बघितला असता लांजा, पूर्णागड, वडापेठ, रे, पटण, राजापूर, परोळा आणि मलकापूर या सर्व भागामध्ये जोरदार पावसाचं जबरदस्त अतिवृष्टीसारख्या पावसाची शक्यता देखील पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळणार आहे। तर पुढील 5 दिवसामध्ये असणार। खारेपटण कोल्हापूर जिल्ह्याचा लगतचा भाग आहे। खारेपटण, गगनबावडा, राधानगरी, पोंडा, कुणकेश्वर, कंकवली, पोई, कासल, वायगणी, दिघळा, पटेगाव, कडेगाव इथे बघितले असता इथेही जोरदार पावसाचं अतिमुसळधार पावसाची शक्यता असणे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बघितले असता वेंगुर्ला, महापण, अंबोली, चांदगड, धामणे, रामघाट तसेच बेडशी, पारसे, मपासा, बिचोलियम, पणजी, वास्को द गामा लगतचा सर्वच परिसर बघितला असता मडगाव, कुसकोडे, रिहोणा, काकोन या सर्वच परिसरामध्ये जोरदार पावसाचं अतिवृष्टीसारख्या पावसाची शक्यता देखील असणे। आजरा, नेसरी लगतचा भाग बघितला असता कडेगाव, गारगोटी इथे मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता असून लगतच्या भागामध्ये मात्र अतिमुसळधार पावसाची शक्यता म्हणजेच अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज देखील बघायला मिळणार आहे। कापसी, मुरुड, भिद्री, राधानगरी, गगनबावडा, पोंडा तसेच इस्पुर्ली लगतचा परिसर बघितला असता संगरूळ, परोळा, कोल्हापूर आणि लगतचा सर्वच परिसर बघितला असता इथे आपल्याला जोरदार पावसाचं अतिवृष्टीसारख्या पावसाची शक्यता देखील बघायला मिळणार आहे। कोल्हापूर जिल्ह्याच्या लगतच्या भागामध्ये असणार कोल्हापूर, ज्योतिबा हिल, किणी, कोडाली, सांगली, शिरळ हा परिसर बघितला असता कागल, जैनवाडी, सल्लागा, शिरागोपी, कुडाची, जळकाटी, किरंगी, अतनी, तेलसंग, अडाली, धागलपूर, बिलर, जत हा सर्वच परिसर बघितला असता तर या सर्वच परिसरामध्ये हलक्या आणि मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता ही पुढील 5 दिवसामध्ये असणार। अतनी, तेलसंग, रायबाग, गिडकल, देवणगाठी इथे बघितले असता इथे हलकी आणि मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता असणे। गोकाकला देखील हलकी आणि मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता ही पुढील 5 दिवसामध्ये असणे। तर सातारा जिल्ह्यात बघितले असता अष्टा, किणी लगतचा परिसर आहे तासगाव, पोलोस इथे मात्र हलकी आणि मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता असणे। नरसिंहपूर, रामपूर, विटा, कानापूर, मायानी, कराड, कडेगाव तसेच पुसेवली, औंध, ओमराज, रेहमतपूर, वडूज, दहिवाडी, निंदाल, कोरेगाव, देवरा, मोल, दिस्कल इथे बघितले असता इथे ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात राहून हलकी आणि मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता असणे। सातारा, अरल, अरवाडे लगतचा परिसर बघितला असता मेढा, वाई, महाबळेश्वर इथे आपल्याला जोरदार पावसाची शक्यता ही सातारा जिल्ह्याच्या लगतच्या भागामध्ये बघायला मिळणार आहे। तसेच सातारा जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागामध्ये हलक्या आणि मध्यम स्वरूपातच पावसाची शक्यता असणे। नांदल, बराड तसेच लोणाद, खंडाळा, शिरवळ लगतचा भाग, बारामती, लुसुंबे इथे हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता असणे। सोलापूर जिल्ह्यात बघितला असता इंदापूर, वांगी, केरण, कुरुरवाडी, टेंभुर्णी, बेमले, अकलोज, मानसिरस, बेलापूर, करकम, शेतपल, अंगार, अरणगाव, मोल इथे बघितले
असता इथेही ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात राहून मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता असणे. आसपासच्या सर्वच भागामध्ये हलक्या आणि मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज देखील असणे. मसवड, तिकाची, पिलवी, आटपाडी तसेच चिंके, घेडी हा परिसर बघितला असता इथे हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता असणे. आजूबाजूच्या सर्वच भागामध्ये हलक्या आणि मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज देखील असणे. मौद, बुद्रुक, भालवाणी, खर्डी, पंढरपूर, मोल, कुरोळ, जामगाव, सोलापूर, वडोला, तांदूळवाडी, अंगर, शेतपल लगतचा परिसर बघितला असता मौद, बुद्रुक, शंख, झालकी इथे बघितला असता इथे मध्यम आणि तुरळक भागामध्ये मात्र मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता ही लगतच्या भागामध्ये असणे. मुष्टी, नलदुर्ग, होर्टी, उमरगा, अलूर लगतचा भाग, तुगाव, उज्जैनाम, घोटाला तर रुद्रवाडी या सर्व परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असणे. सोलापूर जिल्ह्याच्या लगतच्या भागामध्ये असणे. उस्मानाबाद जिल्ह्यात उस्मानाबाद, तुळजापूर तसेच कामेगाव, बेमली, भाटंजी, पानेगाव, वैरभंगी इथे बघितले असता इथे मध्यम आणि तुरळक भागामध्ये मात्र जोरदार पावसाची शक्यता असणे. आसपासचा सर्वच परिसर बघितला असता इथे हलक्या आणि मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता असणे. खोंड, मुरुड, येडशी तसेच मासा, ताटकेड, भूम, पाथरूड, खरडा, कळम हा परिसर बघितला असता इथे हलक्या आणि मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता उस्मानाबाद जिल्ह्याच्या या भागामध्ये असणे. लातूर जिल्ह्यात बघितले असता लातूर, रेणापूर, बोकडा, मोरोड, खोंड, लातूर रोड तसेच शिरूर, अंतपाल, खिंतोट, औसा इथे बघितले असता इथेही विखुरलेल्या स्वरूपात पावसाची शक्यता असणे. म्हणजेच बऱ्याचशा भागामध्ये मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता असून तुरळक भागामध्ये मात्र जोरदार पावसाचा अंदाज देखील असणे. अचोला, निलंगणा, किलर्णी, भाटांची, औराद, शहाजानी, हलसी, भालकी, बालाट, औरंदा लगतचा भाग, मुरकी, देवणी, रावण, कोला, जकाल, हानेगाव इथे बघितलं असतं इथे आपल्याला विखुरलेल्या स्वरूपात पावसाची शक्यता बघायला मिळाली. बऱ्याचशा भागामध्ये मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता असून तुरळक भागामध्ये मात्र जोरदार पावसाचा अंदाज देखील असणे. वडोणा, बुद्रुक, जळकोट, अद्रापूर इथे मध्यम आणि तुरळक भागामध्ये मात्र जोरदार पावसाची शक्यता असणे. नांदेड भागाला या जिल्ह्याकडे बघितलं असता नांदेड भागाला धर्माबाद, नरशी, कवठा, कंधार, लोहा, बुजुर्ग, पेटोमरी, मुखेड, भोकर, अद्रापूर, तमसा लगतचा भाग, उमरखेड, आडगाव तसेच शिवानी, जवली या सर्वच परिसरात बघितले असता तर या सर्वच परिसरामध्ये आपल्याला हलक्या आणि मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता या सर्वच भागामध्ये बघायला मिळणार आहे. तर पुढील 5 दिवसामध्ये असणार. तर परभणी जिल्ह्यात बघितले असता परभणी, गंगाखेड, पालम इथे हलक्या आणि मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता असून तुरळक भागामध्ये मात्र जोरदार पावसाची शक्यता देखील असणार. जरी, बोरी, जिंतूर, सेलू, मठ्ठा, पाथरी लगतचा परिसर बघितला असता तर या सर्व परिसरामध्ये हलक्या आणि मध्यम स्वरूपातच पावसाची शक्यता असते. हिंगोली जिल्ह्यात औंध, हिंगोली, कळमनुरी, इनापूर, महागाव, माहूर, कॅप, खंडाळा, पुसद इथे बघितले असता इथे हलक्या आणि मध्यम स्वरूपातच पावसाची शक्यता ही तुरळक भागामध्ये असणार. तसेच बीड जिल्ह्याकडे बघितले असता घाट, नांदुरा, बर्डापूर, धारूर, केज, यलम, चौसाला तसेच पाटोदा, खरडा हा सर्वच परिसर बघितला असता तर या सर्वच परिसरामध्ये मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता असून आजूबाजूच्या सर्व भागामध्ये हलक्या आणि मध्यम स्वरूपातच पावसाचा अंदाज देखील असणार. बीड, करकम, भालगाव, गेवराई, जांभळी लगतचा भाग, भालम, टाकली, पाथर्डी हा परिसर बघितला असता इथे हलक्या आणि मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता मात्र ही तुरळक भागामध्ये असणार. बीड जिल्ह्यामध्ये तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये बघितले असता अहमदनगर जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागामध्ये अहमदनगरमध्ये श्रीगोंदा, बिटकेवाडी, कर्जत, राशीन इथे बघितले असता बिगवण, केटोबिगवण रोड इथे हलक्या आणि मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता असणे. अहमदनगरमध्ये खंडाळा, राळेगाव, सुरेगाव, पारनेर, सुपे तसेच भालवाणी, टाकळी, डोकेश्वर, आले, आणे, नारायणगाव, मनसर, कवठे, महाकाल, पाबल, खेड, चाकण हा परिसर बघितला असता इथे हलक्या आणि तुरळक भागामध्ये मात्र मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता असणे. घोडेगाव, महाकाल, शिरळ, बांबोरी, रावरी, देवळी, प्रवारा, बनास, नेवासा, दहेगावणे लगतचा भाग, तालिकापंच, श्रीरामपूर, लोणी, अश्वी, खेळवड, शिर्डी, पुलतांबा तसेच जवळकी, संगनमेर, धांदरफळ, अकोला इथे बघितले असता इथे हलक्या आणि तुरळक भागामध्ये मात्र आजूबाजूच्या सर्वच भागामध्ये हलक्या आणि मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता असणार. तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता ही तुरळक भागामध्ये असणार. औरंगाबाद जिल्ह्यात बघितले असता औरंगाबाद जिल्ह्यामध्ये देवगाव, एलोरगुफा, फुलंब्री, विरामगाव, हदनूर लगतचा परिसर बघितला असता. कन्नड, अंबाला, चाळीसगाव, वैजापूर येथे हलक्या आणि तुरळक भागामध्ये मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता असणार. औरंगाबाद, सैनाबडसी, बदनापूर लगतचा परिसर आहे. तसेच लिंबे, जळगाव, बिडकी, गंगापूर, धाकेपाल, काचोड, पाचोड, पैठण तसेच लगतचा परिसर बघितला असता भक्तापूर, अमरापूर, हंसापूर या सर्वच परिसरामध्ये हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता असून 1-2 भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज देखील असणार. जालना जिल्ह्यात बघितले असता जालना, तारगाव, गोलापांगरी, बदनापूर, अंबड, पानवाडी, ईश्वरनगर, तानवाडी, परतूर तसेच काचूड, पाचूड, वारीगावारी, रामशेवगाव, शेवटा, आष्टी, मंगळूर, उमापूर, गेवराई इथे बघितले असता तर या सर्वच परिसरामध्ये आपल्याला हलक्या आणि मध्यम स्वरूपातच पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे. सम्राटनगर, जाफराबाद, भोकरदन, सिल्लोड, अनवा, अजंठा इथे मात्र मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता ही पुढील 5 दिवसांमध्ये असणार. तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य